आणि महत्वाचा मुद्दा काय की आज तुम्ही सगळे शेतकरी, आता प्रत्येक सभेत ग्रामीण भागात शेतकरी येतातच, इकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील, आलेत ना. मग माझे प्रश्न तेच आहेत, तुम्हाला पीक विमा मिळाला का? तुम्हाला आपत्कालीन मदत मिळाली का? तुम्हाला प्रधानमंत्री काय स्वनिधी योजना मिळाली का? नाही. पण त्याच्यावरती बोलायचं नाही, कारण ते प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे उत्तरच नाहीये. मग काय करायचं? दे लावून धर्माधर्मामध्ये मारामारी. मग दुसरंच काहीतरी कायदे आणायचे, काही वाटेल ते करायचं. आता सुद्धा एवढा मोठा हातोडा त्या निवडणूक रोख्यांचा त्यांच्या डोक्यात पडलाय. पण निर्लज्जम सरासुकी, म्हणजे ही अधिकृत शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळ्या करणारी ही टोळी झाली भारतीय जनता पक्ष. म्हणजे तुम्ही आमचे फोटो, म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा त्या ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स वाल्यांचे फोटो दाखवा. सगळ्यांच्या पाठी ईडी लावतायत, इन्कम टॅक्स लावतायत, सीबीआय लावतायत, आणि आम्ही जगातले मोठे पक्ष. कारण माझं तर मी प्रत्येक वेळेला आव्हान देतो, सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणूक घेऊन दाखवा. बघा लोक काय करतात तुमचं. आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात. आतापर्यंत तुमचे अच्छे दिन होते भारतीय जनता पक्षाचे, आणि मोदीजी जे सांगत होते 14 साली अच्छे दिन आएंगे, आता अच्छे ने आता सच्चे दिन आएंगे. आता खरे खुरे आपलं राज्य सुरू होत आहे. कारण आपण सगळ्यांचा अनुभव घेतला, अगदी काँग्रेसचा अनुभव घेतला. आपल्याला, म्हणजे मलाही असं वाटलं होतं की हिंदुत्ववादी आहेत, देशासाठी काहीतरी करतील, पण देशासाठी काहीच केलेलं नाही. त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सुद्धा धाडी टाकल्या. या सत्यपाल मलिकांनी जो एक बॉम्बस्फोट केला होता पुलवामाच्या बाबतीमध्ये, त्याला उत्तर कोणी नाही दिलं. मग त्यांनी उघड उघड सांगितलं की तो जो आपल्या लष्कराचा ताफा पाठवला जात होता तिकडे, हे राज्यपाल होते काश्मीरचे, त्यांनी सांगितलं की हा सगळा ताफा जो आहे तो हवाई मार्गाने पोहोचवला पाहिजे. नाही दिलं त्यांना बंधू. मग रस्त्याने जायचं असेल तर बंदोबस्त लावला पाहिजे, नीट चेकिंग केलं पाहिजे. काही केलं नाही. ते जवान देशाच्या रक्षणासाठी जे सैन्यात दाखल झाले होते त्यांना कोणतीही सुरक्षा दिली गेली नाही, कोणत्याही त्यांच्या रस्त्याची खातरजमा केली गेली नाही. आणि हे तिकडे पोचताना मध्ये त्यांच्यावरती आत्मघाती दहशतवादी हल्ला केला गेला, आणि माझ्या भारत मातेचे जवान हे देशाच्या रक्षणासाठी तिकडे लढायला चालले होते, त्या घातपातामध्ये ते शहीद झाले. मग ही जबाबदारी मोदी सरकारची नाही? तुम्ही जे सांगताय मोदी सरकार, मोदी सरकार, मग ही सुद्धा जी पापं आहेत, ही सुद्धा जबाबदारी आहे, ही सुद्धा मोदी सरकारचीच आहे. आणि सगळ्यात संतापजनक बाब जे सत्यपाल मलिक म्हणाले की हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मोदीजींना फोन केला. तो मोदीजी होते जंगलात, जिम कॉर्बेट, तिकडे उत्तराखंडच्या कुठल्या तरी जंगलात. त्यांनी सांगितलं की आप शांत रहो, कुछ बोलो मत. मग त्याची का नाही चौकशी करत? आमच्या साध्या साध्या कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही SIT लावता, हे लावता, ते लावता. मग सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्या मागे चौकशी का नाही लावत तुम्ही? मलिकांच्या घरी तुम्ही पाठवताय, पण ते जे बोलले की यांनी माझ्या देशाच्या जवानांचा घात केलाय, तरी सुद्धा आम्ही विसरून जायचं आणि मग उगाच काही ते धर्माधर्मावरून मारामाऱ्या करत बसायचं. निवडणूक रोख्यावरनं देश लुटायचा, महाराष्ट्र लुटायचा. शेतकरी तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार होतो, झालं दुप्पट. आणि तुमचा उत्पन्न खर्च किती झाला? बियाणं मिळत आहेत तुम्हाला, बोगस बियाणं मिळत आहेत ना, त्याचा खर्च किती आहे? शेतीमालाला हमी भाव मिळत नाहीये, चांगलं बियाणं मिळत नाहीये, खतांच्या किमती वाढल्या, म्हणजे उत्पन्नाचा खर्च वाढलाय, तो दुप्पट तिप्पट झाला. पण म्हणजे लागवडीचा खर्च वाढला, पण उत्पन्न जे व्हायला पाहिजे होतं ते नाही वाढत आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एक बरं आहे की आता थोडीशी निवडणूक आपल्याला एक अवधी मिळालेला आहे, थोडा अवधी आहे. मी कुटुंबाशी बोलताना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जिंकणार तर आपण नक्कीच. कारण काल मी जो एक नारा दिलाय की अबकी बार भाजपा तडीपार, हा नारा गावागावात घुमला पाहिजे. जसं 50 खोकेचा नारा घुमला त्याच्याबरोबर हा नारा घुमला पाहिजे. नुसतं जाऊन प्रचार करणं, मी प्रचार सभेला पुन्हा येणारच आहे, पण तुम्ही सगळे जे कुटुंबीय आहात त्यांनी या मोदी सरकारच्या ज्या काही थापा आहेत गेल्या 10 वर्षातल्या, ह्या गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये जा, बांधावरती जा आणि तिथल्या महिलांना समजून सांगा की बघा कसं फसवलं जातंय. शेतकऱ्याला सांगा बसा कसं आपण फसवलं गेले, सगळ्या युवकांना सांगा कसे तुम्ही फसवले गेलाय. आणि यांचा एकदा हा खोटेपणाचा बुरखा फाडला. मला नाही वाटत मोदीजी काल म्हणालेत की विरोधक 2029 मध्ये अडकलेत, म्हणजे त्यांना 24 ते जिंकले असंच वाटतंय, पण 2029 मध्ये विरोधक अडकलेत. आम्ही 2047 साली पण येणार आहोत.
मोदीजी, तुमच्या खोटेपणाचा बुरका फाटलेला आहे. तुम्ही 2047 तर सोडाच, 5047 पर्यंत भाजपा पुणे या देशात सत्तेवरती नाही येणार. एवढे 100, 200, 300, 500 वर्ष यापुढे या देशात भाजप नावाची जी कीड लागलेली आहे ती आपल्या देशात आणि खास करून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा वळवळणार नाही. आणि ती जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच. कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही जिंकणारच. पण केवळ बालेकिल्ला आहे म्हणून आम्ही काही नाही केलं तरी जिंकणार या भ्रमात न राहता या वेळेला जो उमेदवार आम्ही देऊ, शिवसेना देईल, तो उमेदवार समोर कोणी उभा राहिला, गद्दार तर राहिलाच पाहिजे. माझ्या मते गद्दाराने राहावंच उभं. त्याच्या चारी मुंड्याची अगदी डिपॉझिट जप्त करून शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला वाटते. उन्हाचं एवढं तुम्ही थांबलात, गरमी सुद्धा खूप होते, त्याच्यामुळे जास्त काही मी तुम्हाला ताटकळून ठेवत नाही. पण तुम्ही सगळेजण माझ्या बरोबरीने देशाच्या लढाईसाठी मैदानात उतरलाय, त्याच्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाकरे बोलत होते. गद्दार उभा राहिला तर त्याला चारी मुंड्या चित करा असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून म्हटलेलं आहे. त्याचबरोबर निवडणूक रोख्यांचा हातोडा डोक्यात पडला तरी निर्लज्जम सदा सुखी असं म्हणत त्यांनी भाजपवर कठोर शब्दात टीका केली आहे. आतापर्यंत भाजपचे अच्छे दिन होते, मात्र आता सच्चे दिन येणार असंही ठाकरेंनी म्हटलेलं आहे.